नाशिकमधील वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती. राष्ट्रीय हरित लवादाचा अंतिम आदेश. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत झाडे तोडू नका, सरकारला आदेश. दोन्ही सभागृहामधील विरोधी पक्ष नेते अधिवेशन संपण्यापूर्वी नेमा. उद्धव ठाकरेंची मागणी तर काँग्रेसचा दावा खोडण्यासाठी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट. सभापती राम शिंदेंचीही घेतली भेट. सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या आव्हाड पडळकर समर्थकांना 2 दिवसांच्या कारावासाची शिक्षा. बातमीवरती शिक्कामोर्तब. पास देताना पार्श्वभूमी देखील तपासा, अशी बोंडेकर समितीची शिफारस. विधानसभेत मंत्री आले नाहीत तर त्यांच्यावर वरती बिबटे सोडा. विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांची संतप्त प्रतिक्रिया. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांच्या ओएसडीच्या माध्यमातून लाखो रुपये घेतले जातात. विधानसभेत विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप, तर अखिल काझींनी मात्र आरोप फेटाळले. बेरोजगारीच्या प्रश्नावर एनएसआयचा विधान भवनाच्या परिसरात मोर्चा घेऊन जाण्याचा प्रयत्न. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांमध्ये गेटवरच नोकऱ्यांमुळे वाद. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. देशभरात 2027 मध्ये जनगणना होणार. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय. 2 टप्प्यात जनगणना होणार असल्याची माहिती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. दीर्घ तपासानंतर बॉम्ब नसल्याचं निष्पन्न. आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळी शिराळा पोलिसांच्या जाळ्यात. सलमान गुड्डेटी व मुलगा संदीप अटकेत. आणि अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा. मंगेशकर कुटुंबीय आणि शरद पोंक्षे यांची विशेष उपस्थिती.